नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 22व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. कर्मयोग म्हणजेच गीतेतला 3रा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. आपण बरेचदा म्हणतो की वेगवेगळ्या माणसांचे वेगवेगळे स्वभाव असतात आणि एकाची वागणूक ही त्याचा स्वभाव ठरवते. हा स्वभाव आपले कर्तव्य ठरवतो का? या प्रश्नाचं उत्तर शोधूया आजच्या या भागात. प्रकृतेक क्रियमाणानि गुणैक कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. श्रीकृष्ण या श्लोकातून अर्जुनाला समजवतात की एका विचलित झालेल्या आत्म्याला असे वाटते की तोच या जगाचा कर्ता आहे. माणसात असलेले प्रकृतीचे 3 गुण त्याला असा विचार करण्यास भाग पाडतात. जो अहंकाराने पूर्णपणे भ्रमित झालेला असतो तो मी कर्ता आहे असा विचार करतो. मागच्या भागात आपण आपल्या अहंकार म्हणजेच इगोबद्दल बोललो. हाच इगो आपल्या कर्तव्याआड येऊ शकतो. तसेच आपण आपली हाइंडसाइट ही एखादी कृती करण्यासाठी कशी उपयोगाची असते हे पण बोललो. आपल्या मनाला आनंदात कसे ठेवायचे याबद्दल सुद्धा आपण जाणून घेतले. श्रीकृष्ण अर्जुनाला मानव जाती आणि त्यांचे 3 गुण याबद्दल सांगतात. माणसाचा स्वभाव हा 3 गुणांचा असतो. म्हणजेच मानवाचे 3 प्रकार असतात. सत्वगुण ज्याला आपण मोड ऑफ गुडनेस असं म्हणू शकतो, राजस गुण ज्याला मोड ऑफ पॅशन असं म्हणता येईल, आणि तमस गुण किंवा मोड ऑफ इग्नरन्स ज्याला म्हणता येईल. हे 3 गुण आणि आपले कर्म हे जोडलेले आहेत. आपण आपले कर्तव्य पार पाडतो, वेगवेगळे ॲक्शन्स करतो. मागच्या भागात हे कर्तव्य आणि आपले कर्म कसे जोडले आहेत हे बोललो. कर्तव्य पार पाडत असताना हे 3 गुण आपल्यात असतातच. ह्याचाच अर्थ असा की कर्म आणि आपले गुण यांचा नक्कीच संबंध आहे. ह्या गुणांविषयी थोडक्यात बोलूया. गुणत्रय विभाग योग हा गीतेतील 14वा अध्याय आहे. या अध्यायात आपण आपल्या गुणांबद्दल अजून खोलात बोलणार आहोत. मानवी प्रवृत्तींच्या आधारे एखाद्या व्यक्तीत कुठला गुण आहे हे साधारण कळू शकतं. या गुणांच्या आधारावर आपण आपली कार्य पार पाडतो. जर तुम्हाला विचार करायला आवडत असेल, गोष्टींच्या तळापर्यंत जायला आवडत असेल, तर तुमच्यासाठी ज्ञानाचा मार्ग हा एक चांगला पर्याय आहे. जर तुम्हाला हातपाय हलवून गोष्टींच्या खोलात जायला आवडत असेल तर कृतीचा मार्ग तुम्हाला अधिक रुची देईल. असं नाही की एक मार्ग निवडला तर आयुष्यभर त्याच मार्गावर चालायला लागेल. मानवी प्रवृत्ती आणि तुमची आवड या गोष्टी कामाचा कोणता मार्ग घ्यायचा हे ठरवण्यात मदत करतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आळशीपणा हा आपल्यासाठी घातक आहे. तुमची बुद्धी तेज आहे आणि तिला विविध कार्यात गुंतवून ठेवल्यास ती अधिक तेज होऊ शकते. ह्यामुळे आपण अज्ञानावर मात करू शकतो. तेवढेच नाही तर जीवनात चांगले निर्णय घेऊ शकतो. आपल्या वेदांमध्ये देखील काही क्रिया आहेत ज्या मानवी शरीर आणि मनाला क्रियात्मक किंवा ॲक्टिव्ह ठेवतात आणि आपल्याला जास्त काळ निष्क्रिय म्हणजे इनॅक्टिव्ह राहू देत नाहीत. निसर्गात विविधता हा निसर्गाचा नियम आहे. व्हेरिएशन इन नेचर इज द लॉ ऑफ नेचर. तुम्ही पॉक्युपाईन बघितला असेल. त्याच्या पाठीवर क्विल्स नावाचा एक प्रकार असतो ज्या काटेरी असतात. म्हणून आपण एखादा पॉक्युपाईन दिसायला कितीही गोड असला तरी त्याला आपण हात लावू शकत नाही. पण एखादे मांजर किंवा कुत्रा दिसला तर त्याला हात लावायला काहीच हरकत नाही. कदाचित त्यांना ते आवडणार नाही, पण असे काटेरी क्विल्स तरी त्यांच्या अंगावर नसतात. आंबा हा खायला गोड असतो, रसाळ असतो. लिंबू रसाळ तर असतं,
पण त्याचबरोबर आंबट असतं. आपण निसर्गात जे पाहतो त्या सर्व गोष्टींचे हे नैसर्गिक गुणधर्म आहेत. पॉक्युपाईनचे काटे, लिंबाचा आंबटपणा. मनात आलं म्हणून हे मूळ नैसर्गिक गुणधर्म आपण बदलू शकत नाही. माणसांचे देखील तसेच आहे. त्यांचे सुद्धा वेगवेगळे स्वभाव असतात. आपण म्हणतो की हा किती इंट्रोवर्ट आहे, ती किती एक्स्ट्रोवर्ट आहे. एखादी व्यक्ती तिचा जसा स्वभाव आहे ती व्यक्ती तशीच वागते. आपण ज्या 3 गुणांबद्दल बोललो ते 3 गुण माणसाचा स्वभाव ठरवतात. आपल्याला आपल्या स्वभावाचा अंदाज आला की हा स्वभाव आपले कर्तव्य करण्यास उपयोगाचा येईल. तुमचा स्वभाव समजून घ्यायचा असेल तर स्वतःचे निरीक्षण म्हणजेच ऑब्झर्वेशन करावे लागेल. स्वभाव लगेच बदलता येईल असे नाही, पण स्वभावात काही मायनर चेंजेस नक्कीच आणता येतील. क्रिया काय आहे, ती कशी नीट करता येईल आणि त्यासाठी माझा स्वभाव कसा असला पाहिजे एवढा विचार तर आपण नक्कीच करू शकतो. यासाठी स्वतःबद्दलचा अवेअरनेस हा सर्वात चांगला मार्ग आहे. आजूबाजूच्या संकटांवर मात करण्यासाठी मानसिक समतोल साधणे आवश्यक आहे. To overcome the troubles around us, one must seek mental equilibrium. आपण जगात सगळे घडवून आणतो असं जर आपल्याला वाटत असलं तर हा आपला गैरसमज ठरेल. आपल्या आजूबाजूची ऊर्जा किंवा एनर्जी ही विश्वातील सर्व क्रिया घडवून आणते. ती एनर्जी अराउंड अस प्रोपेल्स ऑल दी ॲक्शन्स. ही ऊर्जा काही लोकांसाठी देव, परमेश्वर, विश्वाचा निर्माता असू शकते आणि ही वैयक्तिक निवड आहे. निवड कुठलीही असो, आपले कर्तव्य पार पाडणे हाच आपला खरा धर्म आहे. ऑफकोर्स कुठलीही अपेक्षा न ठेवता. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.